त्यामुळे रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आता पोहोचलेल्या आहेत। शुक्ला यांच्यासह महासंचालक पदावर महाविकास आघाडीने त्यांच्या या महासंचालक पदावर आक्षेप घेतलेला होता। पोलीस महासंचालक पदावरून ऐन निवडणुकीच्या हंगामात शुक्लांना हटवण्यात आलेलं होतं। तर निवडणुकीनंतर आज पुन्हा रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता चर्चा देखील एकंदरीत सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची आणि मोठी बातमी, रश्मी शुक्ला फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्या। तर शुक्लांच्या महासंचालक पदावर महाविकास आघाडीने आक्षेप घेतलेला होता। पोलीस महासंचालक पदावरून त्यांची ऐन निवडणुकीत त्यांना हटवण्यात आलेलं होतं। तर निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा त्या महासंचालक होणार का, या संदर्भातल्या चर्चांना देखील या भेटीने आता उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला ते देतात। चेतन, रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महासंचालक पदावर त्यांच्या महाविकास आघाडीने ऐन निवडणुकीच्या हंगामात आक्षेप घेतलेला होता, त्यानंतर त्यांना हटवण्यात आलेलं होतं। पुन्हा एकदा त्या महासंचालक होण्याची चर्चा या भेटीने आता सुरू झाल्याचं कळतंय। निश्चितच शुभम, कारण महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्लांवरती फोन टॅपिंगचे आरोप केलेले होते आणि त्यानंतर ज्यावेळी महायुती सरकार होतं आणि काहीच महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक, महिला पोलीस महासंचालक म्हणून झालेली होती आणि त्यानंतर ज्यावेळी निवडणुकांची गोष्ट झाली, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सातत्याने टीका केली, आमचे फोन टॅप होऊ शकतात आणि निवडणूक आयोगाचं जे पथक आलेलं होतं त्या शिष्टमंडळासमोर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागणी केलेली होती आणि याच मागणीच्या अनुषंगाने ऐन निवडणुकीच्या काळामध्ये रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून त्यांची बदली करण्यात आलेली होती। संजय कुमार वर्मा यांकडे पोलीस महासंचालक पदाची सूत्र देण्यात आलेली होती आणि आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानण्यासाठी रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता सध्याच्या घडीला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या चर्चेत आहे, अशा वेळी रश्मी शुक्ला यांना नवी जबाबदारी कुठली दिली जाते याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। त्यामुळे आज झालेल्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे येत्या काळामध्ये रश्मी शुक्ला यांना देण्यात येणाऱ्या जबाबदारीवरून स्पष्ट होईल। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।